नमस्कार सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना आताचा नवीन प्लॅन तुकाराम बाबांनी सगळ्या समोर ठेवलेला आहे। नक्कीच 1,01,000% प्रशिक्षणार्थ्यांना परत एकदा मुदतवाढ भेटणार आहे। प्रशिक्षणार्थ्यांना परत एकदा त्यांच्या ज्या आस्थापना आहे त्या आस्थापनेमध्ये जॉईन करून घेतल्या जाणार आहेत। त्याच्यामुळेच महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। तुकाराम बाबांचा काय मोठा प्लॅन आहे तर तो आपण जाणून घेऊया। तर बघा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मागील काही दिवसापासून सगळ्यांचा कार्यकाळ संपलेला आहे आणि काही प्रशिक्षणार्थ्यांचे मानधन सुद्धा रखडलेले आहेत। तर कालच तुकाराम बाबांची जे शिवसेनेचे माजी नेते आहेत शहाजी बापू पाटील तर यांच्या सोबत मीटिंग झालेली होती आणि शहाजी बापू पाटील यांनी तुकाराम बाबाला शब्द दिला आहे की लवकरात लवकर जेवढा लवकर होईल तेवढं एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सोबत नक्की ते मीटिंग लावून देणार आहे, त्यांच्या सोबत बैठक घालून देणार आहेत। तर असा शब्द दिलेला आहे। तर तुकाराम बाबा जेवढा लवकर होईल तेवढा प्रशिक्षणार्थ्यांसाठी नक्कीच कार्यकाळ वाढण्याची गुड न्यूज आपल्यासाठी घेऊन येणार आहेत। प्रशिक्षणार्थी जरी हतबल झाले असेल, प्रशिक्षणार्थ्यांनी जरी आशा सोडली असेल तरी तुकाराम बाबांनी आशा सोडलेली नाहीये। आपण बघत असाल की ठिकठिकाणी बरेचसे आंदोलन झाले, भरपूर सारे आंदोलन झाले। प्रशिक्षणार्थ्यांना वाटत असेल एवढे सगळे आंदोलन झालं, एवढं सगळं झालं, आता कशाचं काय प्रशिक्षणार्थ्यांना कार्यकाळ वाढून देत हे सरकार। पण असं होणार नाही। जर आपण मागचा इतिहास बघितला तर जे 6 महिन्यानंतर 5 महिने जो कार्यकाळ वाढला तर तो तुकाराम बाबामुळेच वाढला। त्यांनी पायी दिंडी काढली आणि त्याच्यामुळेच प्रशिक्षणार्थ्यांचा अधिवेशनामध्ये माजी आमदार देवेंद्र फडणवीस साहेबांना स्वतः त्यांनी अनाउन्सिंग केलं होतं की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचा 5 महिने कार्यकाळ वाढवून देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे आता लवकरच हिवाळी अधिवेशन येणार आहेत आणि हिवाळी अधिवेशनापर्यंत तुकाराम बाबा 1,01,000% प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ वाढणार आहे। तर प्रशिक्षणार्थ्यांचा जो कार्यकाळ वाढणार आहे तर तो किती दिवस वाढू शकतो? तर प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ वाढेल पण तो लगेच परमनंट करणार नाही। प्रशिक्षणार्थ्यांना 6 महिने किंवा 11 महिने असाच कार्यकाळ वाढून दिला जाईल। कारण या सरकारला पण बाकीच्या साऱ्या जबाबदाऱ्या आहेत, सर्वांना बघावं लागत आहेत आणि सर्वांचाच विचार करावा लागतो। त्याच्यामुळं जास्तीत जास्त जर वाढून दिला कार्यकाळ तर 6 महिन्याचा किंवा 11 महिन्याचा कार्यकाळ प्रशिक्षणार्थ्यांसाठी वाढून देणार आहे। आणि तुकाराम बाबा नक्कीच त्याचा प्लॅन केलेला आहे, सर्व नियोजन ठरलेलं आहे। शहाजी बापू पाटील यांच्यासोबत शिवसेनेचे माजी आमदार यांच्यासोबत सर्व बैठक बसून सर्व निवेदन सुद्धा झालेलं आहे। एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेऊन तुकाराम बाबा सर्व प्लॅन करणार आहेत आणि नक्कीच एकनाथ शिंदे साहेब असेल, देवेंद्र फडणवीस साहेब असेल तर प्रशिक्षणार्थ्यांना 6 महिने किंवा 11 महिने कार्यकाळ नक्कीच वाढून देणार आहेत। तुकाराम बाबांनी स्वतः सांगितलेलं आहे की 1,01,000% प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ वाढून भेटणार आहे आणि तुकाराम बाबा जो शब्द देतात, जे बोलतात ते नक्कीच होतं। त्याप्रमाणे ईश्वरी देवता आपण म्हणतो, तुकाराम बाबांनी सर्वसामान्य लोकांमध्येच देव पाहतात। संत गाडगे बाबा असेल, बागडे बाबा असेल, त्यांचे शिष्य तुकाराम बाबा हे जो पण आतापर्यंत जर तुम्ही मागचा इतिहास बघितला, जेवढे काही काम हाती घेतलेले आहे आणि तेवढे यशस्वीरित्या सुद्धा पार पाडलेले आहेत। फक्त प्रशिक्षणार्थ्यांना जेवढ्याही ठिकाणी आपण बघितलं असेल, नाशिकला भरपूर मोठं आंदोलन झालं, 7 ते 8 दिवस आंदोलन झालं, तिथं सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांची उपस्थिती नाही लागू शकली पण तरीही तुकाराम बाबांनी कुठल्याही कमतरता पडून दिली नाही। सर्व प्रशिक्षणार्थ्यांची राहण्याची सोय असेल, जेवणाची सोय असेल, सगळं व्यवस्थितपणे पार पडलेलं होतं आणि तसाच तुकाराम बाबांनी अजून सुद्धा हरलेले नाहीये। प्रशिक्षणार्थ्यांना जरी मनामध्ये वाटत असेल पण तुकाराम बाबांनी सांगितलेलं आहे की 100% आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय भेटणार आहेत आणि प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ नक्कीच वाढून भेटणार आहे। त्यासाठीच तुकाराम बाबा अहोरात्र झटत आहेत। तुम्हाला जर बघितला असेल तर बाबा 10 वाजो, 11 वाजो, 12 वाजो, 1 वाजो, 2 वाजो, कितीही वाजो तरी प्रशिक्षणार्थ्यांचा कोणाचाही फोन आला, लाईव्ह असेल, काही असेल, कधीही नाही म्हणत नाही। प्रशिक्षणार्थ्यांसाठी सगळ्यांसाठी अहोरात्र झटणारे तुकाराम बाबा सोबत नक्कीच सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी साथ द्यावी आणि त्यांच्या हाकेवर आपण सगळ्यांनी प्रत्येक ठिकाणी उभं राहावं, एवढंच सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना सांगणं आहे।
तुमचं जे मानधन आहे तेही लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पडून जाणार आहेत. कौशल्य विकास विभागाला भेट द्या, कारण बऱ्याचशा जिल्ह्यामधील प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे. जेवढे तुम्ही 11 महिने काम केलं त्या 11 महिन्याच्या कार्यकाळातील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना जवळजवळ त्यांच्या खात्यामधील ते मानधन जमा झालेलं आहे. पण मी मागील व्हिडिओमध्ये जर बघितलं तर काही प्रशिक्षणार्थ्यांची अजून समस्या आहेत, अजून त्यांना त्यांचं मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही. तर अजून काही प्रशिक्षणार्थी असे असेल तर त्यांचं मानधन जमा झालेलं नसेल तर तुम्ही तुमचं आधारला जी बँक सीडिंग आहे त्या बँकेत चेक करा की तुमचं मानधन जमा झालेलं आहे का. आधार तुम्ही जी बँक दिलेली आहे तिच्यात नाही, तुमच्या आधारला जी बँक सीडिंग असेल त्या बँकेत तुमचं मानधन जमा सुद्धा झालेलं असेल. कधी कधी मेसेज यायला प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे चेक करा. आणि चेक करून जर तुम्हाला माहित असेल की तुमचं मानधन जमा झालेलं नाही, एक वेळा कौशल्य विकास विभागाला तुमच्या जिल्ह्याच्या अवश्य भेट द्या. तिथं तुमचा हा प्रश्न नक्की सुटेल आणि तुमचं राहिलेलं रखडलेलं मानधन आहे ते तुमच्या खात्यात येऊन जाईल. त्याच्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना मानधन विषयी टेन्शन घेऊ नका. मान्य आहे तुमचं मानधन खूप लेट झालं, पण प्रशिक्षणार्थ्यांना सगळ्यांना तुमचं मानधन नक्कीच अवश्य भेटणार आहे. आणि जो कार्यकाळ आहे तो 100% नाही, 1,01,000% प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ वाढणार आहे. त्याच्यामुळेच या ठिकाणी आपण बघितलं की नाशिकला बऱ्याचशा प्रशिक्षणार्थ्यांना आजारी पडले, उपोषण केलं, त्याच्यामुळे आजारी पडले. बरेचसे प्रशिक्षणार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये उपचार सुद्धा सुरू आहेत. एवढं सगळे प्रशिक्षणार्थी, असे प्रशिक्षणार्थी आपण बघितलं की अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येत होतं प्रशिक्षणार्थ्यांना. खरंच प्रशिक्षणार्थी काही अशा आहे की जे तळमळी आणि खूप गरज आहे त्यांना. खरंच त्याच्यातली 80 ते 90% प्रशिक्षणार्थ्यांना खूप गरज आहेत आणि त्यांना तळमळ सुद्धा आहेत. त्याच्यामुळेच जे राहिलेले काही प्रशिक्षणार्थी त्यांनी सुद्धा मनावर घ्या, प्रशिक्षणार्थ्यांच्या लढ्याला तुम्हाला जर गरज नसेल पण त्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी सुद्धा स्वतः आपण तळमळीने हात पुढे करा आणि त्यांच्याही बघा. त्याच्यामुळेच प्रशिक्षणार्थ्यांनी जर सगळ्यांनी एकजूट आलं तर ह्या शासनाला नक्कीच तो प्रशिक्षणार्थ्यांकडे न्याय द्यावा लागेल आणि प्रशिक्षणार्थ्यांना 6 महिने 11 महिने का होईना कार्यकाळ वाढून द्यावा लागेल. आता जर तुम्ही म्हणत असाल 6 महिने आणि 11 महिने कार्यकाळ वाढून काय होणार आहे, तर आता तरी सध्या तरी तेवढाच कार्यकाळ आपल्याला वाढून घ्यावा लागणार आहे. त्याच्यानंतरच आपल्याला नंतर पुढचा विचार करता येणार आहे. कारण एकदम तर तुम्हाला कोणी परमनंट करणार नाही किंवा त्याच ठिकाणी आस्थापनेत तिथंच कायमस्वरूपी करणार नाही. त्यामुळंच आता तुमचं हलाखीचं जे आहेत आंदोलन आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चा असेल, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हजर राहणं आहे. तुम्हाला हे दिवस काढणंच आहे. तुम्हाला वाईट दिवस काढल्याशिवाय तुमचे चांगले दिवस येणार नाही. त्याच्यामुळे तुकाराम बाबा असा एक भक्कम नेतृत्व तुमच्या सोबत असल्यामुळे तुम्हाला फक्त त्यांचा साथ द्यायचे, तुम्हाला काही करायचं नाही. सगळं काही निस्वार्थपणे तुकाराम बाबा करताय. जर तुमच्या मागे जर असं नेतृत्व नसलं, एवढे 1,10,000 असो, 1,35,000 असो, काय तुमचे जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे तरी कोणीही काही करू शकत नसतं. त्याच्यामुळेच एवढं भक्कम नेतृत्व तुकाराम बाबा तुमच्या सगळ्या सोबत आहे. त्याच्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. फक्त तुकाराम बाबाला निस्वार्थपणे साथ द्या, बस त्यांना तेवढंच हवंय. ते नक्कीच तुमच्या प्रशिक्षणार्थ्यांना सगळ्यांना न्याय मिळवून देईल. धन्यवाद. असेच व्हिडिओ नवनवीन आणि तुमच्यासाठी महत्वाची माहिती आणत असतो. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्हाला काही जर अडचणी असेल तर कमेंट नक्की करा. धन्यवाद.